बेकायदेशीर होर्डिंग प्रकरण सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांचं भर पावसात रस्त्यावर बसून तीव्र आंदोलन। सातारा नगरपालिका प्रशासन सुशांत मोरे यांच्या आक्रमक भूमिकेपुढे नमलं। अखेर बेकायदा होर्डिंगचं अतिक्रमण हटवलं। सातारा शहरातील शिवतीर्थ परिसरामध्ये होर्डिंग्स, फ्लेक्स, बॅनर आणि इतर जाहिरात फलक लावण्यास मनाई असतानाही नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे या परिसरात बेकायदेशीर होर्डिंग्स लावली जात असून या विरोधात सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी आक्रमक भूमिका दाखवत आज सातारा शहरातील शिवतीर्थ परिसरात भर पावसात रस्त्यावर बसून तीव्र आंदोलन केलं। यावेळी आंदोलनाच्या भूमिकेमुळे नगरपालिका प्रशासनाला नरमाईची भूमिका घ्यावी लागली आणि अखेर हे बेकायदेशीर होर्डिंगचं अतिक्रमण हटवावं लागलं। सातारा शहरातील शिवतीर्थ परिसरात कोणतेही फ्लेक्स, बॅनर, होर्डिंग्स अथवा जाहिरात फलक लावण्यास सातारा नगरपालिकेनं मनाई आदेश काढला होता। त्याबद्दलचा ठराव देखील सभागृहात पारित करण्यात आला। मात्र हा ठराव नुसता कागदावरच असून शिवतीर्थ परिसरामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बेकायदेशीर होर्डिंग्स लावण्याचे प्रकार सुरू आहेत। या विरोधात अनेकदा सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी निवेदन देऊन तक्रारी केल्या होत्या। मात्र सातारा नगरपालिका प्रशासनानं याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यानं अखेर सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी भर पावसात रस्त्यावर बसून सातारा नगरपालिकेच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र आंदोलन केलं। जोवर हे अतिक्रमण निघणार नाही तोवर आंदोलन सुरूच राहील असा पवित्रा घेतल्यामुळं अखेर सातारा नगरपालिका प्रशासनाला सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे यांच्यासमोर नमावं लागलं आणि अखेर हे बेकायदेशीर असलेलं होर्डिंग्स अतिक्रमण हटवावं लागलं।